3 दिवस आहे अजून आपल्याकडे चॅम्पियन म्हणायचं 70 लावते काल. आता दिवसाला 6 लिटर सांगितलं पाणी. मला समजत नाही कुठलं. आता लोक आजचा इफेक्ट दिसतोय. कुठला डाईट? हा डाईट का दारूचा? गावात आहे नाही आणि फक्त 1 दिवस आधीच करायचे राहते. नमस्कार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये रितेश फिटनेसमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे. तर आज माझा पीक वीकचा 3rd दिवस आहे म्हणजे फर्स्ट दिवस आहे. 3 दिवसाचा पीक वीक करणार आहे. तर बघा कसं असणार पीक वीकमध्ये, काय वर्कआउट काय प्रोटोकॉल असतो. तर आपण नेल कार्नेटिन घेऊन जाऊ 15 ml. रिफाईन होईल. 3 दिवस आहे अजून आपल्याकडे चॅम्पियन म्हणायसाठी. काय वर्कआउट करू? काल बॅक केला ना. मंडे शोल्डर ट्रायसेप, चेस्ट, परत चेस्ट मारू. चेस्ट शोल्डर ट्रायसेप किती व्हेरिएशन घेऊ? चेस्टचे 4 घे, शोल्डरचे 3 घे आणि ट्रायसेपचे 2 घे. तसंच मॉडर्न 70% स्वतःची पॉवर लावायची, 100% नाही लावायची. 100% 70 लावते कालपासून. जास्त नाही. 1 तासात होतो वर्कआउट. आपण करायचंच नाही आता. फक्त नॉर्मल, फक्त वेट उचलायचंय असं एवढंच की पॉवर नाही लावायचे तुला काहीच. फक्त जस्ट मसल पंप करायचं, तेवढंच वेट ठेवायचं. बाकी काय नाही. 60 to 70% त्याच्यावरती. आता दिवसाला 6 लिटर सांगितलं पाणी. मला 6 लिटर पाणी घ्यायचं आहे 2 दिवस तरी. लास्टच्या दिवशी बघू कसं सर बोलतील तसं चेंजेस करू. आता 6 लिटर घ्यायचं आहे. थंडीमध्ये पाणी जात नाही. आता सवय झाली की हेवीच मारायची. आता समजत नाही कुठला घेऊ, हलका मारायचा. आता बघू आता काय 20, 25, 30 3 सेटच मारूचा. मारला. बापरे, हेवी वाटतोय. आता लोक आजचा इफेक्ट दिसतोय. पहिले एनर्जी वाटली. आता 20 किलो मारला तर किती गेले? 20चे 20च मारले. हेवी वाटतंय. परत 20 मारू, 25 मारून संपव. 3च सेट मारू. कारण की परवाच चेस्ट मारलेली मंडेला. आज वेनसडे. सोर आहेत थोडेफार. जास्त मसाला तोडायचा नाही आपल्याला. मेंटेन करायचं म्हणजे नॉर्मल पंप. त्याशी गेलो ना यांच्याबरोबर. माझा डब्बा घेऊन गेलो मी हॉटेलला डब्बा घेऊन गेलो. ते UK ला गेलेलो, डब्बे घेऊन पिशवी घेऊन गेलो. त्यांना बोलला डाईटचं सामान आहे. ते बोलले कुठला डाईट? हा डाईट का दारूचा? दारू बिरू नाही. बघा डब्बा ओपन करून दाखवला. चिकन होता, अंडी होते. UK ला रे. दारूचा अड्डा. चला डिक्लाइन साठी मशीन प्रेस मारू.
afraid to leave this out. We got this far, don't know how. I see danger in your eyes. They know we'll burn down like the sunrise. You know that we gonna light it up tonight. आता जरा कमी वर्कआउट आहे आणि खाणं पण थोडं कमी आहे, त्यामुळे वर्कआउट करायला मजा येते की लवकर होतो वर्कआउट, पटापट लवकर होतो, लवकर घरी जातो, लवकर आराम करतो. रेपिटेशन मारू, साईड लेटल घेऊ, अजून नंतर रिअर साठी बघू, रिव्हर्स पेकटेक घेऊ. कंपाऊंड एक्सरसाइज आहे आईच्या गावात, यांनी काढूनच टाकला, बोललो तिकडे मारेल मी, याने काढूनच टाकला. दुसरा काहीतरी मारू आता, रिव्हर्स पेकटेकच मारतो, तेच करतो, रिव्हर्स पेकटेक मारतो. जाम गर्दी आहे सगळीकडे, इकडे गर्दी भरपूर आहे, तर फेसफुल मारू रोपनी, पटापट संपू आपलं वर्कआउट. ट्रायसेपचे 2 एक्सरसाइज सांगितले आपल्याला, तर एक रोप एक्सटेन्शन मारू आणि स्कल क्रशर मारू, 2-2 सेट. करून घे बॉडी 15 तारखेला. पूर्ण बॉडी रिलॅक्स कर आणि ते झाल्यानंतर ना स्टीम एक दिवस आधी रात्रीच घे, म्हणजे 15च्या नाईटला स्टीम घ्यायची, म्हणजे 16ला आपण कॉम्पिटिशनला डायरेक्ट करायचं. आणि हे फक्त एक दिवस आधीच करायचं रात्री, जेणेकरून तू डिहायड्रेटेड सकाळी 16ला उठशील. मग त्याच्यानंतर परत एक चेकिंग बघू त्याच्यामध्ये बॉडी कशी दिसते. मग वॉटर कंट्रोल तर तुला पूर्ण 16लाच करायचं, 16ला काहीच नाही, पाणीच नको पिऊ, तुला सांगेल थोडंच पाणी प्यायचं फक्त आफ्टर मील. सायकलिंग करू इकडे 20 मिनिट्स. I'm craving hope in this darkness. You say I'm just a joke, shivers my spine so bad. Swimming in the river takes too much. I'm trying to let go of us, but the truth is what's really on us. My darling, rose and fire. You're a liar. You say, my darling, rose and fire. In fire. You say, my darling, rose and fire. You're a liar. Shivers my spine so swimming in the rivers, swimming in the rivers. I'm trying to let go of us, but
can't describe. I'm not breathing, but I'm still alive. Whoa.